पुढारीचे राजकीय संपादक प्रमोद चुंचुवार आहेत। प्रमोदजी, जसं आता आपले प्रतिनिधी सांगत होते, दरवेळीपेक्षा साधारण 8 ते 10% मतदान पहिल्या काही तासांमध्ये म्हणजे 11 वाजेपर्यंत जास्त नोंदवलं गेलंय। 19% आकडेवारी आहे। गडचिरोलीमध्ये साधारण 25% म्हणता येईल, 24.88 असा 11 वाजेपर्यंतचा आकडा आहे। काय याच्यातून नेमके ट्रेंड दिसतात, काय याचा अर्थ आपण लावू शकतो? नाही, हा जर ट्रेंड संध्याकाळपर्यंत कायम राहिला हो तर हा साधारणतः सरकार विरोधी मतदान आहे असं त्याचा अर्थ होतो। कारण एक सेफॉलॉजीमध्ये नेहमी मतदानाची टक्केवारी वाढली तर ते सरकार बदलण्यासाठीचं असतं, परिवर्तनासाठीचं मतदान असतं। कारण त्यामुळे सरकार बदलण्यासाठी लोक कडक उन्हाचा मुकाबला करत रस्त्यावर उतरतात, मतदानाला जातात असं मानलं जातं। त्यामुळे ही जी टक्केवारी आहे ही सरकारची नक्कीच चिंता वाढवणारी आहे। आणि आतापर्यंत जे काही प्राथमिक अहवाल आहे ते बघतासुद्धा विदर्भामधले आज ज्या 5 जागा मतदानाला जात आहेत त्यामध्ये एक नागपूर सोडलं तर बाकी सर्व जागांवर विदर्भामध्ये विरोधकांचा विजय निश्चित असल्याचं स्थानिक लोक सांगत आहेत। जे काही प्राथमिक कल किंवा चाचणी आम्हाला मिळालेली आहे त्यानुसार सुद्धा एक सरकार विरोधी एक सुप्त लाट आपल्याला दिसते। ती सुप्त लाट मतदानात परावर्तित होताना दिसते। राहिला प्रश्न गडचिरोलीचा, अमोल, गडचिरोलीमध्ये नेहमीच आपल्याला जर म्हणजे लोकशाहीची थट्टा म्हणा की काय म्हणा, पण मलबार हिलपेक्षाही जास्त मतदान हे गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि आदिवासी भागामध्ये होतं। आणि खरी लोकशाहीवरती जी श्रद्धा आहे ती गरीब, आदिवासी, मागास भागाची असते हे पुन्हा एकदा गडचिरोलीच्या मतदारांनी दाखवून दिलेलं आहे आणि लोकशाहीवरचा विश्वास पुन्हा त्यांनी सुद्धा एकदा सिद्ध केलेला आहे। प्रमोदजी, खरं तर आता ज्या पद्धतीने जितेंद्र शिंगाडे माहिती देत होते, गेल्या वेळेच्या निवडणुकीपेक्षा सुद्धा म्हणजे 11 वाजेपर्यंतचे मतदान झालेलं आहे ते सर्वाधिक झालंय असं त्यांनी म्हटलंय। हो, कारण काय की आपल्याला कल्पना आहे विदर्भामध्ये आता सध्या अतिशय कडक उन्हाळा सुरू आहे आणि 40-42% म्हणजे सेंटीग्रेडच्या वर तापमान वाढत जातं। साधारणतः मुंबईमध्ये दुपारी 12 वाजता 1 वाजता जे ऊन असतं ते विदर्भामध्ये 9 वाजताच पडलेलं असतं। त्यामुळे लोक विचार करतात की सकाळी सकाळी आपण जाऊन मतदान केलं तर नंतर भर कडक उन्हात आपल्याला जावं लागणार नाही। आता 11च्या नंतर साधारणतः 2-3-4 वाजेपर्यंत थोडंसं मतदान कमी होईल आणि पुन्हा जिथं 4 नंतर परमिशन आहे, आपण गडचिरोलीमध्ये 3 पर्यंतच मतदान आहे, पण तिथे पुन्हा मतदानाची टक्केवारी आपल्याला वाढलेली दिसेल। एकूण आताचा कल बघितला गेला तर कुठेतरी 60 ते 70% दरम्यान विदर्भामध्ये मतदान होईल असं प्राथमिक अंदाज व्यक्त करायला काही हरकत नाही आणि जी या सरकारसाठी सुद्धा चिंतेची बाब असू शकते। हिंदुत्व आणि महाविकास आघाडीतर्फे जे मुद्दे मांडण्याचे प्रयत्न चालू आहे त्या एकूण विकासाच्या मुद्द्यावर लोक विचार करायला लागले आहेत की 10 वर्षात आपल्याला काय मिळालं। कारण आता हिंदुत्व हा घासून गुळगुळीत झालेला मुद्दा झालेला आहे आता आणि राम मंदिर होऊन गेलेलं आहे, त्यामुळे आता तोही विषू आलेला नाही। तर त्यामुळे या 10 वर्षात आपल्याला काय मिळालं, आपल्या विद्यमान खासदाराने आपल्याला काय दिलं आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला काय पाहिजे आहे या अनुषंगाने लोक विचार करतात, जे लोकशाहीसाठी खूप चांगलं आहे। कुठल्याही भावनिक मुद्द्यावर न जाता यावेळेस महागाई, बेरोजगारी, त्यानंतर काही पर्यावरणाचे प्रश्न विदर्भामध्ये तो प्रश्न महत्त्वाचा आहे, त्याच्यानंतर आदिवासींचे प्रश्न आहे, दलित समाजाचे प्रश्न आहे। नागपुरात हलबा समाज आहे, त्याला असं वाटतं की आपल्याला आदिवासी म्हणून प्रमाणपत्र मिळेल असं आश्वासन दिलं होतं, ते या सरकारने पाळलेलं नाही। तर जे आश्वासनं दिले होते त्याचा हिशोब आता जनता घ्यायला लागलेली आहे आणि त्या हिशोबाच्या आधारावरती या अमुक उमेदवाराला मतदान करायचं की नाही अशा स्वरूपाचा निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आलेली दिसते। निश्चितपणे म्हणजे प्रमोदजी, तुम्ही जे म्हणताय त्याच्या एवढा सुदीन दुसरा म्हणता येणार नाही। जर खासदारांची कामगिरी, विकासाचे मुद्दे आणि तिथले स्थानिक प्रश्न या सगळ्या गोष्टींचा जर जनता विचार करत असेल तर आपल्याला कळेलच निकालामध्ये कशा प्रकारे जनतेने विचार केलेला आहे। तूर्त धन्यवाद या चर्चेबद्दल।